नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. माजी आमदार आणि शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी त्यांच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या 15 जिल्हा प्रमुखांसह आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या निवडणुकांचा हंगाम आहे. महापालिकेच्या निवडणुका झाल्या, राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि आपल्या नांदेड जिल्हा परिषदेची निवडणूक कधी लागेल या संदर्भामध्ये अनेकांची उत्सुकता खरं तर शिगेला पोहोचलेली आहे. परंतु अद्यापर्यंत तरी कधी होणार असे संकेत मिळालेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर ज्यांनी कंधार लोहा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि एकेकाळी राज्यातल्या शेतकरी संघटनेची एक बुलंद तोफ म्हणून ज्यांचं नाव आपल्याला माहीत आहे ते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी नुकतीच शिवसेना जवळ करून त्यांनी शिवसेनेचा भगवा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. खरं म्हणजे शंकर अण्णा धोंडगे यांनी शेतकरी चळवळीमध्ये मोठा सहभाग घेतलेला आहे. शेतकरी नेते शरद जोशींच्या सोबत काम केलंय. अनेक वेळा आंदोलनामध्ये तुरुंगवास देखील शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी भोगलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जाण असलेला, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेणारा अशा प्रकारचा शेतकरी नेता आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहे. यामुळे नांदेड मराठवाडा भागामध्ये शिवसेना मजबूत होईल आणि शिवसेना अधिक ताकदीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. मग शंकरांनांनी शिवसेना स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीमध्ये काही बदल होईल का, किंवा कंधार लोहा मतदारसंघामध्ये यानंतरच्या काळामध्ये काय हालचाली होतील, आणि जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे 2 चिरंजीव आहेत ज्यांनी जिल्हा परिषदेमधला अनुभव घेतलेला आहे आणि एक जण आता घेऊ पाहत आहेत, तर त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल किंवा वाटचालीबद्दल काय परिणाम होतील येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते. नमस्कार. नरेश, शंकरांनांनी भगवा हातामध्ये घेतलेला आहे आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर एकूण त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, मागील काही वर्षांपासून ते तळ्यात मळ्यात असं चाललं होतं त्यांचं, पण शिवसेना जवळ केली त्यांनी भाजपाऐवजी. तुझ्या दृष्टिकोनातून शिवसेनेमध्ये त्यांचं पाऊल जे आहे ते कसं राहील किंवा काय वाटतं? नाही, मुळात तर काय, शिवसेनेला नांदेड जिल्ह्यामध्ये तसं जर पाहिलं तर हेमंत पाटील आहेत, बाबूराव कदम कोहळेकर आहेत, बोंढारकर आहेत, बालाजी कल्याणकर आहेत. ही 4 आमदार असतानाही आणि राजकीय जर आपण समीकरण पाहिलं तर सध्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत केविलवाणी जिल्ह्यात आहे. कारण एकट्या खासदारावरच पूर्ण दारोमदार आहे महाविकास आघाडीची. मग आता या अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जाण्याचा जो अण्णाचा निर्णय आहे तो मला वाटतं की एक सकारात्मक पाऊल सत्तेच्या दिशेनं. कारण अण्णा पक्षांतर करण्याच्या आधी ज्येष्ठ नेते ज्यांच्या जडणघडणीत अण्णाचा नंतरचा कालावधीत राजकीय प्रवास सुरू झाला अशा शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन अण्णांनी शिवसेना जवळ केली. हे यातूनच सर्व काही स्पष्ट होते असं मला वाटतं. म्हणजे अण्णांनी अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवास झालेला होता. शरद पवार असतील, अजित पवार असतील, यांच्या जवळचे म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि शरद पवारांसोबत असताना देखील त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्नच घेऊन ते विधानसभेमध्ये गेले होते आणि मला वाटतं आत्ताही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देता यावा या दृष्टिकोनातून त्यांनी एकनाथ शिंदे यांना जवळ केलं असेल. बरोबर. 2009ला जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत अण्णा पोहोचले त्यावेळेस ते राष्ट्रवादी किसान आघाडीचे राष्ट्रीय स्तरावरील नेते होते, बहुतेक अध्यक्षच होते माझ्या मताने. मग त्यावेळेस लोकांनी त्यांना भरभरून मतदान दिलं. विधिमंडळातही त्यांचा जर आपण ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक फोकस होता आणि मला वाटतं की ते त्यांची जी चळवळीतून जन्म झालेला कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता असल्यामुळं शरद जोशींचे पटशिष्य म्हणून त्यांची सगळीकडे ओळख आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावले. आताही कदाचित तोच हेतू असेल एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत जाण्याचा. अगदी खरं तर त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतायत म्हणजे नागरिक आणि त्यांचे जे चाहते आहेत
त्यांच्यातून त्यांच्या प्रवेशाचं स्वागत होत आहे. पण एका बाजूला जर आपण बघितलं तर आज सोशल मीडियावर मी एक पोस्ट बघितली शंकर अण्णांच्या प्रवेशाची, तर बऱ्याच काही टीका त्यांच्या प्रवेशावर होत होत्या की शंकर अण्णांनी राष्ट्रवादी बघितली, त्याच्यानंतर मग BRS कडे ते गेले आणि मग स्वतःची MRS काढली त्याने महाराष्ट्रापुरती, बरोबर, आणि अपयश त्या पदरी आलं असं म्हणता येईल, किंवा त्यांनी जे पाऊल MRSच्या माध्यमातून राजकीय याच्यामध्ये क्षेत्रात उचलायला पाहिजे होतं ते धाडसाचं पाऊल त्यांनी उचललं नाही आणि आता मग ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. याच्या पुढे काय असा प्रश्न समाज माध्यमावरील लोक विचारतात. नाही, बरोबर आहे. समाज माध्यमावर तर कोणीही चांगलं कोणाला म्हणत नाही, टीका करणारे पाहिजेतच, त्याच्याशिवाय कसं शक्य आहे. परंतु एक चळवळीचा हाडाचा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांनी जो प्रयोग केले की तू जसं आता म्हणालास की शेतकरी संघटनेतून फुटून ते सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधिमंडळाचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर तेलंगणाच्या YS चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांनी TRS मध्ये गेले, तिथंही त्यांना काही यश आलं नाही. त्यानंतर स्वतःच्या सवंगड्यासोबत त्यांनी MRS म्हणजे महाराष्ट्र राष्ट्र समितीच्या नावानं त्यांनी संघटना काढून राजकीय भवितव्य आजमाविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुळात काय होतं की कुठलीही राजकीय पक्षाला काहीतरी आयडिओलॉजी पाहिजे आणि ती आयडिओलॉजी कदाचित नसल्यामुळं लोकांनीही त्यांना स्वीकारलं नाही. आणि मग या सगळ्या भाऊगर्दीमध्ये अण्णाच्या सगळ्या निर्णय क्षमतेमध्ये त्यांचे जे दोन चिरंजीव आहेत दिलीपदादा धोंडगे आणि शिवराज पाटील यांची जी घालमेल झाली राजकीय दृष्ट्या, ते अनेक त्यांच्या जे चाहते होते त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटू लागले यांनी काहीतरी आता ठोस निर्णय घेण्याची गरज होती. आणि मला असं वाटतंय की कदाचित अण्णांनी या दोघांसाठी म्हणा आणि स्वतःचा राजकीय करिअर उभं करण्यासाठी एकदा एकनाथ शिंदेचे, कारण सत्तेशिवाय शहाणपण नाही असं आपल्याकडे मन आहे. आणि सध्या एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा स्वर्गीय अजितदादा असतील, हे जरी महायुती म्हणून एकत्र असले तरी भविष्यात यांच्यामध्ये पण स्वतंत्र गट स्वतंत्र आणि याला काही गैर नाही की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो. एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर किंवा त्याचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली, आपणही त्यावेळी त्यांच्यावर बोललो. परंतु एकनाथ शिंदेंनी स्वतःची शिवसेना खंबीरपणे त्यांनी पुढं निटानं चालवली आणि आज एक महाराष्ट्रातले सक्षम नेतृत्व म्हणून ते पुढे आलेले आहेत. आणि त्या सक्षम नेतृत्वाखाली शंकर अण्णांनी आपली आता पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. आता तो दोन बंधूंचा उल्लेख केला, शिवराज धोंडगे आणि दिलीपदादा धोंडगे यांचा. कारण दिलीप धोंडगे हे जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणूनही त्यांनी काम केलं, उपाध्यक्ष होते. आणि आता शिवराज धोंडगे यांच्या सौभाग्यवती ह्या आता जिल्हा परिषदेमध्ये येऊ पाहत आहेत. म्हणजे मला वाटतं की या दोन्ही भावांचं आता पुढचं करिअर राजकारणामधलं सक्सेस व्हावं किंवा त्यांना एक दिशा मिळावी राजकारणाला, त्यांना त्यांच्या मधल्या गुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून शंकर अण्णांनी हा निर्णय घेतला असेलच. पण येणाऱ्या काळामध्ये जर जिल्हा परिषदांच्या निवडणुका बघितल्या तर त्या मतदारसंघामध्ये किंवा कंधार लोहामध्ये शंकर अण्णांच्या प्रवेशाचा किती फायदा शिवसेनेला होऊ शकतो? ती मुळात आपण जर विचार केला तर आता मागची जी निवडणूक झाली प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध एकनाथ पवार, या निवडणुकीमध्ये 72,000 मतदान प्रताप पाटलांना मिळालं तर 61,000 मतं एकनाथ पवार सारख्या तुलनेने नवख्या असलेल्या उमेदवाराला मिळालेलं आहे. आणि अण्णा तर परिपक्व आहेत, गावगाड्यापर्यंत त्यांचे संबंध आहेत, चळवळीतला नेता आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की अण्णांनी दूरदृष्टीनं विचार केला असेल. तू जसं आता म्हणाला त्याप्रमाणे की दिलीपदादा असतील किंवा शिवराज पाटील असतील यांच्या पुढे भविष्यासाठी अण्णांनी हा निर्णय घेतला. आणि मला वाटतं अण्णांनी पण तोच निर्णय घ्यावा की शिवराज पाटील असतील किंवा दिलीप पाटील ही जी तरुण पिढीतली आहेत, मग ती कोण्याही पक्षातली असेल, कोणीही असतील, चिखलीकरांचेही प्रवीण पाटील असेल किंवा प्रणिता पाटील ताई असतील, या सर्वांनी त्या दृष्टीनं आपलं वाटचाल सुरू केलेली आहे. किंवा त्यांची दुसरी तिसरी टर्म आहे दोघांची पण, बहीण भावांची. दादाची दुसरी टर्म आहे दिलीप धोंडगेंची, आता दुसऱ्यांदा होईल. पण म्हणायचं तात्पर्य असे की का येऊ नये, नव्या पिढीनं आलं पाहिजे. झालं गेलं मागचं काय राजकारण यांचं असतील, पण आता एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे दिलीप की हे सगळे महायुतीचे भिडू आहेत. हे आपापसात भिडणार का? तर नक्कीच भिडणार. मला असं वाटलं की स्वतंत्र लढो किंवा आता या एकंदरीत सर्व जर राजकीय परिस्थितीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की पुढची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी न होता महाविकास आघाडी मध्येच महायुतीमध्येच
घटक घटक पक्ष आपाप लढतील आणि त्या दृष्टीनं प्रत्येक राजकीय पक्ष महायुतीमधले तयारी करीत आहेत असं मला वाटतं. मला वाटतं की एकनाथ शिंदेचे जे शिलेदार तू मगाशी उल्लेख केला हेमंत पाटलापासून ते बालाजी कल्याणकरांपर्यंत, तर त्या मतदारसंघामधलं नेतृत्व किंवा आवाका त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे त्या भागातला. बरोबर. नांदेड दक्षिण असेल, नांदेड उत्तर असेल किंवा हातगावचा भाग असेल, आणि हेमंत पाटील राज्य विधान परिषदेचे असल्यामुळं मग ते सर्वत्र ते पाहतातच. लोहा कंधारला शिवसेनेच्या बाबतीमध्ये असं एक सक्षम नेतृत्व आत्तापर्यंत मला वाटतं की लाभलेलं. मुक्तेश्वर धोंडगे हे शिवसेनेमध्ये मला वाटतं की आहेत, पण त्यांनी जो करिश्मा दाखवायला हवा होता आतापर्यंत त्यांना दाखवता आला नाही. कदाचित आता याच्यानंतर काय होईल, हे धोंडगे एकत्र येऊन शिवसेना आणखी मोठी करतील का, हा तर येणाऱ्या काळातला भाग असेल. पण आता शिवराजदादांच्या सौभाग्यवती पुष्पाताई धोंडगे ह्या जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि नवीन पक्ष, नवीन चिन्ह आणि नवीन वाटचाल या दृष्टिकोनातून त्यांना त्याचा लाभ होऊ शकेल का? आता तुला आता खूप विस्तृत बोललास, मलाही थोडं विस्तृतच सांगावं लागेल. मुळात कंधार लोहा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कारण रोहिदास चव्हाण यांनी 3दा आतापर्यंत त्या मतदारसंघाचं माझ्या मताने नेतृत्व केले. 3दा का 2 वेळेस बहुतेक, तर त्यांनी तिथलं नेतृत्व केलंय. आत्ता जर आपण पाहिलं तर तू जसं आत्ता म्हणलास मुक्तेश्वर धोंडगेने मागे शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांनीही चांगलं मतदान तिथे घेतलंय. आत्ता जसा मी उल्लेख केला एकनाथदादा पवारांचा 61,000 मतं म्हणजे काही कमी नाहीत ती. म्हणजे हा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ आहे. कदाचित शंकरांना धोंडगे त्या दूरदृष्टीनं विचार करून तू जसं आत्ता म्हणालास की पुष्पाताई, शिवराज पाटील असतील किंवा दिलीपदादा असतील, ह्या जी दुसरी पिढी आहे, दुसऱ्या पिढीसाठी अण्णांनी हा निर्णय घेतला असेल तर तो अभिनंदनीयच म्हणावा लागेल. अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की शंकरांना धोंडगे यांचं जे नेतृत्व आपण बघितलंय, एकतर अभ्यासू व्यक्तिमत्व, चळवळीतलं व्यक्तिमत्व आणि खऱ्याला खरं खोट्याला खोटं, फटकळपणा ज्याला म्हणूया आपण, शंकरांनाकडे तो फटकळपणा आहे. आणि ह्या फटकळपणामुळं नवीन पिढी जी आहे थोडंसं त्यांच्याजवळ यायला भीते. पण दिलीप धोंडगे आणि शिवराज धोंडगे हे जे आहेत ते तरुण आहेत आणि मला वाटतं की तरुण पिढीला हे सामावून घेऊ शकतात. नाही, बरोबर आहे. अण्णाचा अनुभव जर आपण पाहिला तर परिपक्व नेते आहेत, चळवळीतला कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं त्यांच्याकडे साहजिकच एक आदरयुक्त भीती म्हणून कदाचित काही तरुण कार्यकर्ते जात असतील. तसं तू आता म्हणाला दिलीप आणि शिवराज पाटील यांच्याविषयी, यांचं कामच आहे आपण किंवा घरात एकाने सावरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं, त्यामुळे कदाचित ही प्लॅनिंग पण असू शकतं राजकीय परिपक्वता. आपण एक बघितलं ह्या 2 भावांबद्दल, हे सख्या मित्रासारखे राहतात. म्हणजे एकदम भाऊ तर आहेतच, पण त्यांचं जे मित्रत्व प्रमाणे राहणं आहे ते देखील अनेक तरुणांना ते भावतं. आणि म्हणून एकतर शिवसेना म्हणजे ज्याला आपण आक्रमक अशी शिवसेना म्हणूयात, दुसरी गोष्ट उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, आणि ते जसं आपण बघितलं की बालाजी कल्याणकरांना त्यांनी जसं भरभरून दिलं आणि जेव्हा एखादा नेता स्वीकारतात, एकनाथ शिंदे जवळ आपल्या कार्यकर्ता स्वीकारतात, तर त्यालाही ते माप जे आहे थोडंसं मोठ्या प्रमाणामध्ये देतात. तसं मापही आता शंकरांनांच्या पदरात पडावं आणि त्या भागाचा विकास व्हावं अशी देखील शंकरांनांची अपेक्षा असू शकते आणि त्याचा फायदा या 2 बांधवांना होऊ शकतो. नाही, निश्चितच होईल ना. राजकीय ज्यांनी ज्या अर्थी आपला राजकीय डाव अण्णांनी खेळलाय, नवा डाव, तर कदाचित काहीतरी दूरदृष्टीचा विचार करूनच त्यांनी खेळला असेल. परंतु याच्यामागे अजून एक पडद्यामागची गोष्ट आहे की नांदेडचे जे विधान परिषदेचे आमदार आहेत, हेमंत पाटील आणि दिलीपदादा धोंडगे आणि शिवराज पाटील, हे मध्यंतरी एका बैठकीत झाले होते. साधारणतः 1 महिन्याभरापूर्वी यांची भेट झाली होती. तेव्हापासूनच हालचाली चालू होत्या या संदर्भात पक्षप्रवेशाच्या. परंतु कोणी एवढं आपण पत्रकार म्हण किंवा राजकीय विश्लेषकांनी याच्याकडे पूर्ण त्यावेळेस लक्ष दिलं नाही. पण ती मुहूर्तमेढ होती आणि कदाचित पडद्यामागून हेमंत पाटलाचाही या पक्षप्रवेशासाठी उघड म्हणा किंवा पडद्याआडून सपोर्ट असेल असं मला वाटतं. बरोबर. बालाजी कल्याणकरही कालच्या कार्यक्रमामध्ये दिसले पक्षप्रवेशाच्या ठिकाणी, आणि शिवसेनेच्या एकूणच ज्या आमदारांनी यासाठी पुढाकार घेतला असेल त्याने शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न नाही. आता याच्यात तुला अजून एक सांगतो की कालचा पक्षप्रवेश आपण माध्यमातून जेव्हा पाहिलो त्यावेळेस संजय शिरसाटही होते तिथं, मराठवाड्यातले ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत, प्रवक्ते आहेत आणि अण्णाचे एकेकाळचे सोबती पण आहेत. त्याच्यामुळे अण्णाचा विधिमंडळातला अभ्यास पक्षासाठी करून घ्यायचा असेल कदाचित, कारण मास जो मतदार आहे तो शेतकरी आहे आणि हा शेतकरी
अन्नाच्या माध्यमातून आपल्याकडे कसा वळवता येईल. बरोबर. कारण आता सध्या जी क्रेज पाहिली आपण, महापालिका निवडणुका असा, नगरपालिका निवडणुका असेल किंवा आता संपन्न झालेल्या 12 जिल्हा परिषदेपैकी 10 जिल्हा परिषदे जवळपास भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपचा जो अश्वमेध आहे हा जर रोखायचा असेल तर मग बेस मतदार कोण आहेत, एक तर महिला आणि दुसरे मतदार आहेत शेतकरी. मग या दोघाला जर आपल्याकडे कसं करता येईल आता, असं या दृष्टीनं कदाचित एकनाथराव शिंदेंनी. बरोबर. आणि मला वाटतं की शिवसेनेकडे 99चा काळ असेल कदाचित, आपल्या इथं बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. बरोबर. शेतकरी मेळावा झाला होता फार मोठा. त्यावेळेसची वाक्य आहेत की ती कोणतरी गोंधळ करत होतं आणि बाळासाहेबांनी जे वाक्य बोललंय त्यात आता इथं आपल्याला उल्लेख करता येणार नाही. पण एक शिवसेनेकडे शेतकऱ्यांची ताकद होती, त्या शेतकरी मेळाव्यातून दिसून आलं. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे मला वाटतं की शेतकरी नेता शिवसेनेकडून लढणारा नव्हता. ती एक त्रुटी होती किंवा उणीव होती असं आपल्याला म्हणता येईल. ती उणीव शंकर अण्णांच्या माध्यमातून भरून निघेल. नाही, मुळात तर काय झालं की आपण जर पाहिलं, तू जसं आता उल्लेख केला 99चा, 99 किंवा त्याच्या 95 पर्यंत, माझं 95-99 ह्या जो बाळासाहेबाचा जो काळ होता, त्या काळात ही जी मुलं म्हणजे जी नेते आता आमदार झाले हे सगळे शेतकऱ्यांचेच पुत्र होते. बरोबर. म्हणजे शेतकरी पुत्रच काय होते आपल्या जिल्ह्यातला जर आपण इतिहास पाहिला, सुभाषराव वानखेडे असतील, रोहिदास चव्हाण असतील किंवा सुभाष साबणे असतील किंवा DR देशमुख साहेब असतील, ही सर्व जी मंडळी शेतकरी पुत्र होती. म्हणजे शेतकऱ्यांचा खरा नेता तर तेच होते. आता तू जसं म्हणतो की तुलनेने जर एकनाथ शिंदे साहेबांना अण्णासारखा अनुभवी शेतकऱ्यांची प्रश्नाची जाण असलेला नेता मिळत असेल तर तो कदाचित त्यांचे ते कशाला नाकारतो. त्यांचं एक बलस्थान ठरू शकतं. नक्की. आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते गांभीर्यानं आणि अभ्यासपूर्ण मांडण्याचं कौशल्य एक शंकर अण्णांकडे आहे. त्याचा लाभ निश्चितपणे शिवसेनेला होऊ शकतो. फक्त आता एकच आहे की जसं समाज माध्यमावर लोकांनी टीका केली की अण्णा आता किती दिवस शिवसेनेमध्ये, तर मला वाटतं की शिवसेनेमध्ये ते आता दीर्घकाळ राहतील असे आपण नाही. आता तुला एक सांगतो की तू जसं आता म्हणालास की माध्यमात काय टीका होतं, हा अलविदा प्रश्न आहे. माध्यमं तर टीका करण्यासाठीच असतात, विशेषतः समाज माध्यमं. परंतु मला असं वाटतं की अण्णांनी कदाचित दूरदृष्टीनंच विचार केला असेल की आज आपण जरी नसले तरी आपली जी 2 तरुण मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणारा नेता. अलीकडे जर आपण पाहिलं तर कुठल्याही राजकीय नेता असा नाही जो एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय अजितदादा पवार होते. मला नक्की आठवतं की आमचे एक मित्र अजितदादांनी जेव्हा राष्ट्रवादी काढली पहिल्यांदा ते दादासोबत सहभागी झाले आणि त्याला DPTCचा डायरेक्ट मेंबर करून कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल याचा प्रयत्न करणारे मला वाटतं अजितदादांमध्ये अनेकांच्या आयुष्याचं सोनं झालं अजित पवारांच्या संपर्कात जाऊन. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचंही सोनं झालं ना. आपण पाहतो त्याच पद्धतीचं सोनं शंकरांना धोंडगे यांचं होईल. कारण काय पक्षप्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी ज्या आदरात्मक पद्धतीनं त्यांचं स्वागत पक्षामध्ये केलं, त्यांचा नामोल्लेख आदरानं घेतला, त्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये एक चांगलं भविष्य मला वाटतं की शंकरांना धोंडगे यांचं आहे. आणि त्याचा लाभ शिवराज धोंडगे आणि दिलीप दादा धोंडगे आणि जिल्हा परिषदेसाठी येणाऱ्या पुष्पाताई धोंडगे यांना निश्चित होईल अशी एक अपेक्षा आहे. आणि दीर्घकाळ राजकारण अण्णांचं हे मोठ्या पक्षामध्ये राहील अशी एक आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूयात. अण्णांचा येणारा राजकीय काळ आणि त्यांची राजकीय वाटचाल आपण पाहणारच आहोत. वेळोवेळी या संदर्भामध्ये बोलूयात. तोपर्यंत आता निरोप घेऊयात. नमस्कार.